तर पब्लिक आता तुम्ही पाहिलं त्या साईडनी, आता आलो आपण अपोजिट साईडला. ते वरच्या साईडने असं काही व्ह्यू आहे. आमचा अंकेला यायचं का लोटून खाली अंके असे वरच्या साईडला छोटे छोटे खड्डे, अर्धा पाणी इकडून येते. वरच्या साईडला अशा प्रकारचे खड्डे आहे. आता तुम्हाला खालचं दृश्य नातला जरा हे पर्याय मला लांब लांब थांबून राहिला. या लुटून द्या डायरेक्ट तू. या साईडला असे खडके झालेले खड्ड्याचं बाजू व्हिडिओ टाकेन कोण पुरे इथून तर पार त्या साईडला पुरे. आणि ही स्टार्टिंग आपण त्या या ब्रिज होतो मागाशी. आता इथून पण वरती जाणार आहे. सुंदर नको तो गेला, मी का नाही जाऊ शकत. हे मोकळ आहे. मार उडी डायरेक्ट अंक्या मार ये डायरेक्ट येतं खाली. हा विषय खतरनाक आहे. मागच्या वेळेस आलो होतो इथवर पाणी होतं डायरेक्ट मला डबके. हा इथं काहीतरी कोणची तरी सुनीलची राणी आहे. राणी सुनील विषय खतरनाक आहे. पाणी कसं इकडून डायरेक्ट असं राहिलं. व्ह्यू खतरनाक आहे. कसं झालेलं डायरेक्ट विषय. इकडून ब्रिजवर पण लोक आहे सगळे. सध्या आज रविवार असल्यामुळे जास्तच गर्दी आहे. आणि किती खोले जागेवर डायरेक्ट लोटालोटीचा कार्यक्रम झाले. त्याच्यामुळे संध्या डायरेक्ट लागेवर राहिला. फड्यावर वाचला उगाच. आता जायला जोडीदार नाही. पेट्रोल त्यांनी टाकलं आज, त्याच्यामुळे त्याला ठेवला. काय रे पेट्रोल यायला टाकले त्या साईडने. आता येतो बराच जीव पाहायला. गडी स्टिंग प्याला, स्टिंगची एनर्जी आलेली. आता माउंटेन ड्यू पाहतो डायरेक्ट येतो उड्या मारी तिकडे जाणार गाडी. काही विषय नाही. हा गाडी माझ्या मोबाईलला फोन होती लावून राहिलाय. तो फोन पाडला ते काय. चला पुढच्या साईडने व्ह्यू पाहू. वरती अजून बरंच पब्लिक आहे. निसता आज रविवार असल्यामुळे मोकार पब्लिक आहे. निसता ढेंगा नाही. राडाच राडा गाडी ऍडव्हेंचर करताना. पण मी हा कुठून न बसला, मी आपलं सेफली जाणार. तुमचा भाऊ डायरेक्ट सेफली थोड़ा असं रिक्स नाही लिहिलं का. हमने रिक्स ले लिया, जिंदगी हमारे साथ रिक्स ले ली. व्ह्यू खतरनाक नाही. व्ह्यू पहा फक्त, व्ह्यू चेक करा फक्त. एवढंच इकडं आलं का हा सटक दे. अशा प्रकारची घाणपंप आलं भेटून आपल्या सारख्यानीच केलेली. फोटोशूट पण चालू आहे इकडं पण वरती पब्लिक आहे. नुसतं खतरनाक आहे. सध्या आता पाणी कमी आहे. पाणी कमी आहे ना सध्याला. पाणी कमी आहे ना याची माहिती आता तुम्हाला आहे ना सिनेमॅटिक व्हिडिओ मध्ये गुगलच्या याच्यावरून टाकून देते. कारण की आता इथे माहिती देणार मला वाटत नाही कोणी असेल आपल्यावरच सगळी. काय ऋषा जास्त पाणी होतं त्याच्यामुळे इकडून पाणी होतं. आता पाऊस कमी झाला, पाऊस बंद झाला. मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असं कसा पाऊस चालू होता ते खतरनाक माहिती. हा परत टॅकला लगेच दमले टिंगाण्याची काय परत. सर काय सांगता तुम्ही या व्ह्यू बद्दल? दोन शब्द तुमचे. व्ह्यू म्हणजे अगदी निसर्गरम्य झालेला आहे. आणि रांजण खळगे अगदी तास भरून दिसत आहे. कारण की लयच पब्लिक आलेले आज रविवार असल्यामुळे. हा खरं आज आपण दिवस चुकीचा निवडला. आज मोकर पब्लिक तुम्ही पाहू शकता. याच वेगळं म्हणजे कुठं लक्ष काय कळायचं. पब्लिक पुरा पब्लिक आहे. नुसतं पुरं पब्लिक. रांजण खळगे बघा. हा आता इथून पाहिलं. आता खरं ते पाणी पडते ना त्या साईडला. झूम करून दाखवतो त्या साईडला जाऊ. सध्या वातावरण डायरेक्ट मित्रांना व्हिडिओ कॉल दाखवायचं काम चालू आहे. त्याला म्हणते खराब आहे चार ए नात खोळा. सध्या बाय डायरेक्ट व्हिडिओ त्याला माहिती खराब आहे चारा. गाड्याला तास झाला म्हटलं फोटो काढ. तर पब्लिक या साईडचा सीन तर पाहायला तुम्ही. आता या साईडचा सीन पहा. इकडं तर पाऊस नाही त्याच्यामुळे इथं पाणी नाही. तर इथं पूर्ण एरियात पाणी राहतं डायरेक्ट. पूर्ण एरियात पाणी राहतं. खतरनाक इथं व्ह्यू हा एखादा असं चालू केलं ना तंगडे बिंगडे मोडते डायरेक्ट इथे. असं पुरा एरिया खड्ड्यांमध्ये डायरेक्ट. इकडे बाहेर आलं
ए आशिकी कर रे इधर आके आशिकी कर रहे एक नंबर कुठं राहिला खूप दोघं जण हरवले आमचे तिकडे बसले बाय आम्ही फोटो काढत होतो तिथंच बसलेले ते अजून नादावले ते सीन म्हणजे सीन हा सीन पाहिजे तुम्हाला खड्डे भाई हे हम ऐसी जगह पे आए ले यहाँ से प्यार कुत्ता तो हम भी नहीं मिलेंगे ऐसे ऐसे बड़े बड़े खड्डे हा तो सीन करायचा ना आपल्याला असा वाला सिनेमॅटिक पाहतो मी सिनेमॅटिक व्हिडिओच्या शेवटला सिनेमॅटिक लावणार आहे ऐसे 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 पहाड़ों से हमने कूदते हुए ये हमारे सस्ते बेयर गिल्स आगे देखो होता है क्या अशा अशा ठिकाणावरून आम्ही बहुत कुछ होने वाला है ये बहुत बड़ा सीन है यार किस्सा खतरनाक मित्र एवढ्या जागेवर उडी मारणार आता आलं तर ठीक खेळणे आलं तर व्हिडिओ नाही आलं तर समजून जा तुमचा गावरा गेला येतं काय जाणार गेम तर लय मोठा व्हायला असं वाटत लय भ्या वाटत एवढा मोठा खड्डा आहे गेला तर डायरेक्ट खाली आहे बाई इकडे डायरेक्ट मोठा आहे इकडं तुला मोठं लय डायरेक्ट आता तुम्हाला खरा ना जरा राग येतो इकडल्यापेक्षा आणि इकडल्यापेक्षा व्ह्यू एकदम खतरनाक आहे पाहिजे तुम्हाला हा कसं आहे हा व्ह्यू पाहिजे तुम्हाला फक्त निगोजला हा निगोजला रांजण खडगे म्हणून यूट्यूबला सर्च करा तुम्हाला लोकेशन पण टाकून देतो कमेंटमध्ये आणि इंस्टाला आपल्या आयडी जाऊन पहा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा नक्कीच विजिट करा हा कारण की तुम्हाला परत या गोष्टी पाहायला भेटणार नाही सध्या आता पाणी चालू आहे त्याच्यामुळे व्ह्यू एवढा खतरनाक दिसतो उन्हाळ्यात आले तुम्हाला काय दिसणार नाही इथं तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावाला नक्की इंस्टाला फॉलो करा पहिलं तिला कमेंटमध्ये सांगा कोण कोण आपलं व्हिडिओ बघून इथं आले व्हिजिटला कारण अजून विजिट करा आज तुम्ही माणसं ना स्पॉटला हायलाईट पण हायलाईट स्पॉट नाही अजून कारण आज रविवार आहे आणि इकडं एवढं पब्लिक दिसतंय सगळं रविवारमुळे नाही का रविवारमुळे आता तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो शेवटला पहा तुम्ही बघता आता काढा येतोय पण जाऊन द्या आता त्याला कलर टाकायला फायनली बेअर गिल्सचा दुसरा मावस भाऊ पण आलेला आहे आता आपल्यासोबत तो अशा खतऱ्यांमध्ये खेळत राहतो डायरेक्ट पण हा आनंद घ्यायला तुम्हाला इथंच यायला दोन नमुने आमचे पाणी 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 मित्रांनो आता येणं येणं आपण परत त्या साईडवरून ना येणं येणं फोटो बिटो काढीत परत इकडं आलेलो आहे आता इथं बसलो होतो आपण फोटोशूट केला इथं थोडाफार आणि आता यांचं काय प्लॅनिंग आहे कुठं जायचं आता काय नाही याचं म्हणणं घरी आहे पाण्या पावसात दिवस चालू आहे आणि तुम्ही व्यू तर पाहिलाच कसा नात खोळाय खतरनाक कसे त्यात काय येते नाही हॉटेल तिरंगावाला डायलॉग मार भाऊ डायलॉग मार ए मूड नाही भाऊ आता व्हिडिओ मध्ये भावाला आता मूड नाही भाऊ आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भाऊ पुढचं लोकेशन कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय नाही आज वार रविवार आहे रविवार हॉटेल तिरंगा ते लांब आहे ते माहित नाही कुठे त्याचा ऍड्रेस कमेंट मध्ये सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन बाकी भोगला भरेले बाई 1 आहे 2 आहे इकडे 4 आहे कस्टमर पाहून घ्या सगळे कसे कस्टमर लाईन लावण्याशिवाय कस्टमर लाईन लावून
अख्ख्या चिकन थाळी सर डायरेक्ट काय रे बिस्लरी फ्री ना बिस्लरी फ्री सॉरी मित्रांनो आता 5 मिनिटं जागा वातावरण चेंज झालेलं आहे एवढ्या कडक ऊन पडेल होतं एवढ्या कडक ऊन पडेल होतं आता झालं निघायचं वातावरण एवढं भारी झालेलं आहे का आपण घरी जायचं आणि आपण नाही फोटो वातावरण एवढं झाड पण किती हलू राहिले चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ